Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the last example on the topic income from house property. This is example number 10, and in this particular example, we are going to study one last new concept of this particular topic, that is pre-construction interest. Okay, before starting to this particular example, we should know the meaning of pre-construction interest. ओके, प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे काय हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. हे या टॉपिकवरचं शेवटचं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 10 ऑन द टॉपिक इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचं आपण हे 10वं एक्झाम्पल पाहणार आहोत. आणि या एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट ही कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. The meaning of pre-construction interest you will study in this particular example. So let's start with this particular example. This is example number 10. काय सांगितले बघा, मिसेस कविता ओन्स ए हाऊस इन चेन्नई. एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की मिसेस कविता इज अ ओनर ऑफ हाऊस अँड हर हाऊस इज सिच्युएटेड इन चेन्नई. पहिल्या या सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलं आहे मिसेस कविता नावाची व्यक्ती आहे, ती ओनर आहे आणि तिचा हाऊस कोणत्या ठिकाणी आहे तर चेन्नई या शहरामध्ये हाऊस आहे. आता हे जे हाऊस आहे इट इज पार्टली युज्ड बाय हर फॉर ओन रेसिडन्स. ह्या घराचा वापर कशासाठी केला जातो आहे तर पार्टली युज्ड फॉर ओन रेसिडन्स अँड पार्टली लेट आउट. म्हणजे जे काय घर आहे त्या घरापैकी काही भाग हा स्वतःच्या राहण्यासाठी वापरलेला आहे आणि काही भाग हा लेट आउट केलेला आहे. काय सांगितले बघा पुढे, द 1/4 एरिया इज युज्ड फॉर ओन रेसिडन्स. 1/4 म्हणजे बघा जे इथं एक मिनिट बघा, समजा हे घर असेल तर या घराचे 1/4 एरिया स्वतःच्या राहण्यासाठी, म्हणून हे जे 4 भाग केले हे 2 भाग झाले. पुन्हा हे असं केलं की एकूण हा पहिला भाग, हा दुसरा, हा थर्ड आणि हा फोर्थ, असे एकूण आपण 4 भाग केले. त्यांनी काय सांगितलं आहे तर 1/4 एरिया हा ओन रेसिडेन्ससाठी. मग ह्या 4पैकी एक म्हणजे उदाहरणार्थ हा जो काही हिस्सा आहे तो ओन रेसिडेन्ससाठी आहे. अँड रिमेनिंग 3/4 इज गिवन ऑन रेंट. राहिलेला जो काही 3/4 आहे म्हणजे हा एक हिस्सा, त्यानंतर हा 2 आणि हा असेल तो 3, हे 3 हिस्से, 4पैकी 3 हिस्से हे लेट आउट केलेले आहेत. म्हणजे घर एकच आहे परंतु त्या घरापैकी काही भाग जो आहे तो स्वतःच्या राहण्यासाठी आहे, म्हणजे हा जो भाग आहे तो सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि उरलेला जो काही भाग आहे तो भाग हा लेट आउट केलेला आहे, म्हणजेच तो रेंटवरती दिलेला आहे. आता घर तर एकच आहे, त्यापैकी काही हिस्सा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि काही हिस्सा हा लेट आउट आहे. मग कॅल्क्युलेशन करताना, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करताना या घराला आपण सेल्फ ऑक्युपाईड मानलं पाहिजे का लेट आउट मानलं पाहिजे. तर त्यासाठी नियम आहे की अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट, इफ द हाऊस प्रॉपर्टी इज पार्टली सेल्फ ऑक्युपाईड अँड पार्टली लेट आउट. इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की जर एखादं घर हे जर घरातील काही भाग हा जर सेल्फ ऑक्युपाईड असेल आणि काही भाग जर लेट आउट असेल तर इवन दो इट इज वन हाऊस इट शुड बी ट्रीटेड ॲज अ 2 सेपरेट युनिट्स. जरी ते एक घर असलं, हे घर एकच आहे, घरातील काही हिस्सा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि उरलेला हिस्सा हा लेट आउट आहे, जरी हे एकच घर असलं तरीसुद्धा ती 2 वेगवेगळी घरं आहेत, 2 वेगवेगळे युनिट्स आहेत असं मानायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजेच काय बघा, तर हा जो पहिला हिस्सा आहे जो स्वतःच्या राहण्यासाठी वापरलेला आहे, जो इथं डार्क केलेला आहे, हा हिस्सा सेल्फ ऑक्युपाईड आहे, हे वेगळं घर आहे असं मानून कॅल्क्युलेशन करायचं. त्यानंतर जो लेट आउट आहे, रेंटवरती दिलेला भाग आहे, तो किती एरिया आहे बघा, त्यांनी एक्झाम्पलमध्ये एरिया दिलेला आहे, सेल्फ ऑक्युपाईडचा एरिया आणि लेट आउटचा एरिया. एक्झाम्पलच्या सेकंड सेंटेन्समध्ये आपल्याला दिलेला आहे बघा, 1/4 एरिया हा ओन रेसिडेन्ससाठी आहे, 1/4 हा ओन रेसिडेन्ससाठी म्हणजे हा 1/4. ओके, आणि त्यानंतर हा जो काय राहिलेला आहे तो किती आहे तर तो आहे 3/4. ओके, इथं दिलं आहे बघा 3/4 हा रेंटवरती दिलेला आहे.
ओके. आणि त्याप्रमाणे इन्कम टॅक्सचा नियम सांगतो की जर एखादी हाऊस प्रॉपर्टी त्यातील काही भाग जर स्वतःच्या राहण्यासाठी म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि उरलेला जो भाग आहे तो जर लेट आऊट असेल, तर जरी ते एक घर असलं तरीसुद्धा ते सेपरेट घर आहे असं मानून त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. परंतु आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिले बघा. फर्स्ट वी आर गिव्हन द म्युन्सिपल व्हॅल्यू. किती आहे म्युन्सिपल व्हॅल्यू घराची? द म्युन्सिपल व्हॅल्यू ऑफ हाऊस इज ₹4,80,000. आपल्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू 4,80,000 एवढी आहे. म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय? तर म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स, ॲज पर द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आपलं घर ज्या एरियामध्ये येतं, जर ग्रामीण भागामध्ये घर असेल तर ग्रामपंचायत असते, शहरी भागामध्ये नगरपालिका असते, मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका असते. आपलं घर ज्या एरियामध्ये येतं त्या नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये जे आपलं घर आहे त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची असलेली व्हॅल्यू इट इज कॉल्ड एज अ म्युन्सिपल व्हॅल्यू. आणि आपल्या घराची व्हॅल्यू किती केली आहे? तर घराची व्हॅल्यू आहे 4,80,000. ही जी व्हॅल्यू आहे ही पूर्ण घराची व्हॅल्यू दिलेली आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे ही पूर्ण घराची म्युन्सिपल व्हॅल्यू आहे. आपल्याला जो काय आपला सेल्फ ऑक्युपाईड हिस्सा आहे, सेल्फ ऑक्युपाईड एरिया किती आहे बघा. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिला आहे सेल्फ ऑक्युपाईड एरिया आहे 1/4. मग जे काय एकूण घराची म्युन्सिपल व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपल्याला या रेशोमध्ये डिव्हाइड करावी लागेल. 1/4 एरिया सेल्फ ऑक्युपाईडचा आणि लेटआउटचा किती आहे तर 3/4. त्याच रेशोमध्ये आपल्याला म्युन्सिपल व्हॅल्यूसुद्धा 1/4 आणि 3/4 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करावी लागणार. कारण दिलेली जी सर्व इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्या पूर्ण घराची मिळून दिलेली आहे. ओके. आणि घरातील काही भाग 1/4 भाग हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि उरलेला 3/4 भाग हा लेट आऊट आहे. त्याच रेशोमध्ये आपल्याला हे सर्व अमाऊंट जे आहेत त्या डिस्ट्रीब्यूट कराव्या लागणार आहेत. पुढे बघा सेकंड पॉईंट काय? सेकंड पॉईंट आहे फेअर रेंट. फेअर रेंट घराचं किती आहे? फेअर रेंट इज ₹4,70,000. व्हॉट इज फेअर रेंट? फेअर रेंट म्हणजे काय? फेअर रेंट मीन्स द रेंट, ॲन्युअल रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ वी गिव्ह अवर हाऊस प्रॉपर्टी ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. जर समजा आपण आपलं घर वर्षभरासाठी रेंटवरती दिलं, पूर्ण वर्षभरासाठी रेंटवरती दिलं, तर एका वर्षाचं किती रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. हे घर जर रेंटवरती दिलं पूर्ण घर तर किती रुपये रेंट मिळू शकतं वर्षाचं? 4,70,000. इट इज कॉल्ड एज अ फेअर रेंट. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉईंट गिव्हन इज स्टँडर्ड रेंट. किती आहे स्टँडर्ड रेंट? अमाऊंट ऑफ स्टँडर्ड रेंट इज ₹4,80,000. स्टँडर्ड रेंटची अमाऊंट आहे 4,80,000. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? स्टँडर्ड रेंट मीन्स अ मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक स्वतःच्या भाडेकरूकडून वर्षभराचं जास्तीत जास्त किती रेंट घेऊ शकतो त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड रेंट. सो स्टँडर्ड रेंट मीन्स अ मॅक्सिमम रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक स्वतःच्या भाडेकरूकडून जास्तीत जास्त वर्षभराचं किती भाडं घेऊ शकतो तर इथे एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे 4,80,000 हे मॅक्सिमम रेंट आहे, स्टँडर्ड रेंट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट दिला आहे तो आहे रेंट पर मंथ. एका महिन्याचं रेंट किती आहे तर ते आहे 30,000. आता हे रेंट एका महिन्याचं आहे. रेंट कशाचं असतं? जो घराचा हिस्सा आपण रेंटवरती दिलेला आहे त्या भागाचं हे रेंट आहे. एका महिन्याचं रेंट किती आहे? 30,000. आपल्याला एका महिन्याचं रेंट दिलं आहे त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं, महिन्याचं रेंट 30,000 गुणिले 12 महिने केलं, 30,000 गुणिले 12 महिने इज इक्वल टू 3,60,000 आपल्याला वर्षाचं रेंट मिळतं. मंथली रेंट दिलं की त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला एका वर्षभराचं रेंट मिळालं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो आहे रिपेअर्स एक्सपेन्सेस अँड अमाऊंट ऑफ रिपेअर्स एक्सपेन्सेस इज ₹10,000. वर्षभरामध्ये घराची दुरुस्ती केली आणि दुरुस्तीसाठी किती खर्च आला तर ₹10,000 हा रिपेअरिंगचा खर्च आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट गिव्हन इन द एक्झाम्पल इज म्युन्सिपल टॅक्स अँड अमाऊंट ऑफ म्युन्सिपल टॅक्स इज ₹14,000. एकूण घराचा म्युन्सिपल टॅक्स किती आहे तर 14,000. आता हा सुद्धा जो काय खर्च आहे म्युन्सिपल टॅक्स म्हणजे काय तर म्युन्सिपल टॅक्स मीन्स अ टॅक्स दॅट इज फीस पेड बाय द हाऊस ओनर टू द म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आपलं जर घर ग्रामपंचायतीमध्ये असेल
तर घराच्या मालकाला ग्रामपंचायतीला टॅक्स द्यावा लागतो. इफ अवर हाऊस इज सिच्युएटेड इन नगरपालिका एरिया देन हाऊस ओनर हॅज टू पे टॅक्स टू द नगरपालिका. And if the house is situated in Mahanagarpalika, then we have to pay tax to Mahanagarpalika. Okay, it is called as a municipal tax. Municipal tax किती दिला आहे? म्युन्सिपल टॅक्स आहे 14,000 रुपये. आता हा जो म्युन्सिपल टॅक्स असतो तो टॅक्स पूर्ण घराचा असतो. ओके, आणि आपलं जे घर आहे त्यापैकी काही भाग हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि काही भाग हा लेट आउट आहे. त्यामुळं हा जो काही म्युन्सिपल टॅक्स आपल्याला दिलेला आहे 14,000 रुपये, तो सुद्धा आपल्याला जो काही त्यांचा रेशो आहे सेल्फ ऑक्युपाईड आणि लेट आउटचा काय 1/4 आणि 3/4 त्यामध्ये हा टॅक्स हा जो काही खर्च आहे तो डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो आहे व्हेकन्सी पिरियड. व्हेकन्सी पिरियड म्हणजे घर रिकाम होतं किती महिने? 1 महिना. आता कोणतं घर रिकाम असतं? सेल्फ ऑक्युपाईड असतं का लेट आउट? तर जे घर आपण रेंटवरती देतो, ए हाऊस विच इज गिवन ऑन अ रेंट इज कॉल्ड एज अ लेट आउट हाऊस. अँड इफ दॅट पर्टिक्युलर लेट आउट हाऊस रिमेन्ड अ व्हेकंट फॉर अ पर्टिक्युलर पिरियड देन इट इज कॉल्ड एज अ व्हेकन्सी पिरियड. जे घर जो हिस्सा घरातील हिस्सा आपण रेंटवरती दिलेला आहे तो हिस्सा जर रिकामा राहिला म्हणजे भाडेकरू सोडून गेला, दुसरा भाडेकरू मिळेपर्यंत समजा 1-2 महिने घर रिकामं राहिलं, तर तो जो काय कालावधी आहे ज्या वेळेला त्या घरामध्ये कोणीही राहत नव्हतं, भाडेकरू नव्हता, त्याला व्हेकन्सी पिरियड असं म्हटलं जातं. किती महिने घर रिकाम होतं? फॉर 1 मंथ द हाऊस रिमेन्ड अ व्हेकंट. एका महिन्याचं आपलं रेंट किती आहे बघा, एका महिन्याचं रेंट दिले 30,000 रुपये. 1 महिना घर रिकामं होतं म्हणजे 30,000 रुपये आपल्याला मिळणार नाहीत. ओके, घर रिकामं आहे त्यामुळे रेंट मिळण्याचा प्रश्न येत नाही, ह्या 1 महिन्याचं रेंट मिळणार नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो आहे अनरिलाइज्ड रेंट. अँड अमाऊंट ऑफ अनरिलाइज्ड रेंट इज ₹15,000. अनरिलाइज्ड रेंट म्हणजे काय? किती रुपये ते दिले? ते दिले 15,000 रुपये. अनरिलाइज्ड रेंटचा अर्थ काय होतो? तर इफ एनी टेनंट डज नॉट पे द रेंट टू द ओनर. जर समजा एखाद्या टेनंटने भाडेकरूने रेंट पेड केलं नाही, रेंट बुडवलं, तर त्याला अनरिलाइज्ड रेंट असं म्हटलं जातं. ओके, इन अदर वर्ड्स व्हॉट इज अनरिलाइज्ड रेंट? अनरिलाइज्ड रेंट मीन्स द रेंट विच कुड नॉट बी रिकवर्ड फ्रॉम द टेनंट. जर समजा एखादा हाऊस ओनरला त्याच्या भाडेकरूकडून काही रेंट वसूल करता आलं नाही, रिकव्हर करता आलं नाही, तर त्याला अनरिलाइज्ड रेंट असं म्हटलं जातं. रेंट वसूल करता आलं नाही म्हणजेच तेवढं इन्कम बुडालं, इन्कम तेवढं कमी मिळालं आणि कमी मिळाल्यामुळं जे काय आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम, ते कॅल्क्युलेट करत असताना 15,000 रुपये बुडाले. हे इन्कम कमी झालेलं आहे कारण एवढे इन्कम बुडालेलं आहे. एवढे पैसे भाडेकरूनं बुडवले म्हणजेच हाऊस ओनरला इन्कम मिळालं नाही, इन्कम कमी करावं लागेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो आहे इंटरेस्ट ऑन लोन. ओके, आपण लोन काढलेलं आहे त्या लोनवरचं व्याज. 2 प्रकार आपल्याला दिले आणि बघा पहिलं सांगितले कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी कर्ज काढलेलं त्याच्यावरचं व्याज किती आहे? ते आहे 20,000 रुपये. घरासाठी घराचं कन्स्ट्रक्शन होतं त्याच्यावरचं व्याज आहे 20,000 रुपये. ओके, हे एक. आणि दुसरं आपल्याला नवीन गोष्ट जी सांगितले या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच ते सांगितले प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट अँड अमाऊंट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट इज ₹10,000. प्री कन्स्ट्रक्शनचं व्याज किती आहे? ते 10,000 आहे. आता प्रश्न येतो प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट म्हणजे व्याज, बरोबर. आपल्याला माहिती आहे की कोणतेही घर असेल, घराचं बांधकाम करण्यासाठी फॉर डुईंग द कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस इट टेक्स नॉर्मली 6 months, 1 year or 2 years फॉर कम्प्लिशन. एखादं मोठं हाऊस प्रॉपर्टी असेल, मोठी बिल्डिंग असेल, तर ती बांधण्यासाठी काही वेळा 1 वर्ष 1.5 वर्ष आपल्याला कालावधी हा जावा लागतो. घराचं बांधकाम चालू केल्यापासून घर पूर्ण होईपर्यंत 6 महिने, 8 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष एवढा कालावधी हा जातो, नंतरच घर पूर्ण होतं. समजा घर बांधायला सुरुवात झाली 1 जानेवारीला आणि घराचं बांधकाम पूर्ण झालं पुढच्या वर्षी 1 मार्चला, म्हणजे जवळपास 1.25 वर्ष बांधकाम चालू होतं. ओके, घराचं बांधकाम ज्या दिवशी पूर्ण होतं त्या जी काय तारीख आहे, घराचं बांधकाम आपण काय म्हणतो आहे, सपोज द कन्स्ट्रक्शन कम्प्लिटेड ऑन 1 मार्च. घराचं बांधकाम 1 मार्चला पूर्ण झालं, तर बांधकाम ज्या दिवशी पूर्ण झालेलं आहे
त्याच्या अगोदरचं पाठीमागचं जे काही व्याज असेल, प्री म्हणजे अगोदरचं, कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्याच्या अगोदरचं जे व्याज असतं त्याला म्हटलं जातं प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. केअरफुली बघा, घराचं ज्या वेळेला आपल्याला बांधकाम करायचं असतं त्यावेळेला आपल्याला बांधकाम सुरू झालं की लगेच कर्ज काढावं लागतं आणि एकदा कर्ज काढलं की कर्जावरचं व्याज चालू होतं. ओके, कर्ज तर काढलेलं आहे, व्याज पण चालू झालेलं आहे, परंतु घराचं बांधकाम कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्यासाठी नॉर्मली 8 महिने, 10 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाचा कालावधी लागतो. ओके, आणि मग बांधकाम आपलं पूर्ण होतं. बांधकाम म्हणजेच कन्स्ट्रक्शन ज्या दिवशी पूर्ण झालेलं आहे, समजा आपलं कन्स्ट्रक्शन 1 मार्चला पूर्ण झालं तर त्या तारखेच्या बांधकाम पूर्ण झालं 1 मार्चला, त्याच्या अगोदरचं पाठीमागचं जे काही व्याज आहे, कर्ज काढल्यापासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंतचं जे काही व्याज आहे त्या व्याजाला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. आपल्या एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टची अमाऊंट किती दिले पहा. प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टची अमाऊंट आहे 10,000 रुपये. ओके, म्हणजे हे व्याज कोणतं आहे तर कर्ज काढल्यापासून ते कुठपर्यंत बांधकाम पूर्ण होईपर्यंतचं हे व्याज आहे. किती रुपये तर ते 10,000 रुपये आहे. आता प्रश्न येतो, प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टचा अर्थ कळाला, आता त्याचं ट्रीटमेंट काय करायची. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करताना त्याचा इफेक्ट काय करायचा तर ज्या वेळेला आपण सर्वात शेवटी स्टँडर्ड डिडक्शन ज्या वेळेला लिहितो, डिडक्शन अंडर सेक्शन 24 ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला जी सेकंड डिडक्शन आहे इंटरेस्ट ऑन लोन, त्यामुळे त्याच ठिकाणी हे सुद्धा इंटरेस्ट दाखवलं जातं. फक्त ते लिहिताना नियम काय बघा. आपल्या एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टची अमाऊंट किती आहे. अमाऊंट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट इज ₹10,000. हे जे काही व्याज आहे हे सर्व व्याज एकाच वर्षी आपण दाखवू शकत नाही. तर नियम काय, जेवढे व्याज असेल त्याच्या तुम्ही 1/5 म्हणजे 1/5 एवढंच व्याज तुम्ही ह्या वर्षी दाखवू शकता. म्हणजे काय केलं जातं, जे काय प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असतं 10,000 जे इथं दिलेलं आहे त्याचे एकूण 5 भाग केले जातात. मग भागिले 5 भाग कसे करायचे, हे जे काय 10,000 रुपये आहे त्याला भागिले 5 करा. 10,000 भागिले 5 म्हणजे उत्तर येतं 2,000 रुपये. तेवढंच तुम्ही एका वर्षी दाखवू शकता. म्हणजेच काय तर ह्या वर्षी 2,000, पुढच्या वर्षी 2, पुन्हा 2, पुन्हा 2 आणि पुन्हा 2, म्हणजेच थोडक्यामध्ये 5 इन्स्टॉलमेंट्समध्ये जे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असतं ते आपण 5 टप्प्यामध्ये 5 वर्षामध्ये त्याचं डिडक्शन मिळवू शकतो. एकाच वर्षामध्ये ती दिली जात नाही. एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन 10,000 दिले, त्याचे 5 भाग करा, 5 समान हिस्से, म्हणून त्याला 5 भागायचं, म्हणजे प्रत्येक वर्षी 2,000 2,000 2,000 एवढा आपण प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट हे तिथं दाखवू शकतो. ओके, आणि शेवटी काय आपल्याला सांगितलं आहे, कॅल्क्युलेट हर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 2021. आपल्याला 2020-21 ह्या वर्षासाठी इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता एक्झाम्पलमध्ये हाऊस प्रॉपर्टी एकच आहे असं सांगितलं जरी असलं तरी घराचा काही भाग हा सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि उरलेला भाग हा लेट आऊट आहे. मगाशी सांगितलं की घर जरी एक असलं तरी काही हिस्सा सेल्फ ऑक्युपाईड आहे, उरलेला लेट आऊट आहे. त्यामुळं जो पहिल्यांदा सेल्फ ऑक्युपाईड जो हिस्सा आहे ते सेपरेट घर आहे असं मानून आपण कॅल्क्युलेशन करायचं असतं. पहिल्या व्यक्तीचं नाव काय आहे, मिसेस कविता, म्हणून सुरुवातीला व्यक्तीचं नाव लिहिलं मिसेस कविता. सेकंड लाईनला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॅल्क्युलेशन म्हणजेच कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. कोणत्या वर्षाचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे, फॉर असेसमेंट इयर 2021, म्हणून तिसऱ्या लाईनला लिहिलं फॉर असेसमेंट इयर 2021. फक्त इथं ॲडिशनल काय केलं आहे तर जो पहिला भागाचा आपण कॅल्क्युलेशन करतो आहे तो एरिया किती आहे बघा. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे तो 1/4 एरिया आहे आणि तो ओन रेसिडेन्ससाठी वापरलेला आहे 1/4. म्हणून तिथं स्पेसिफिकली म्हटलं त्याला युनिट 1 म्हटलं. युनिट 1 सेल्फ ऑक्युपाईड आणि तो एरिया किती आहे तर 1/4 आहे. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की जो घराचा हिस्सा आहे त्यापैकी 1/4 एरिया हा स्वतःच्या राहण्यासाठी वापरलेला आहे. 1/4 एरिया जो आहे तो ओन रेसिडेन्ससाठी वापरलेला आहे. मग घराचा वापर जेव्हा स्वतःच्या राहण्यासाठी केला जातो बघा इथं क्लिअरली सांगितलेलं आहे. बघा इथं सेकंड लाईनला 1/4 एरिया इज युज्ड फॉर ओन रेसिडेन्स. स्वतःच्या राहण्यासाठी वापर केला म्हणजे तो झाला सेल्फ ऑक्युपाईड, म्हणून त्याला नाव दिलं सेल्फ ऑक्युपाईड आणि एरिया किती 1/4.
आता आपण नियम काय पाहिलेला आहे, तर जर एखादं घर सेल्फ ऑक्युपाईड असेल, फॉर अ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी द नेट ॲन्युअल व्हॅल्यू शुड बी टेकन ॲज अ झिरो. हा इन्कम टॅक्सचा नियम आहे की जर एखादी हाऊस प्रॉपर्टी सेल्फ ऑक्युपाईड असेल तर त्या सेल्फ ऑक्युपाईड घराची जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे ती झिरो मानली जाते. त्याप्रमाणे आपलं हे जे काही घरातला पहिला हिस्सा आहे, ज्याला आपण युनिट 1 असं नाव दिलं आहे, ज्याचा एरिया किती आहे 1/4 आहे, हा स्वतःच्या राहण्यासाठी वापरला आहे, म्हणजे हा झाला सेल्फ ऑक्युपाईड. आणि नियमाप्रमाणे सेल्फ ऑक्युपाईड भागाची नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती घ्यायची असते 0, त्याप्रमाणे ती 0 लिहिली. हा झाला फर्स्ट पार्ट. आता नेट ॲन्युअल व्हॅल्यूनंतर पुढची स्टेप काय, एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. हा जो काय डिडक्शन्स आहेत अंडर सेक्शन 24 त्या ही जी काय आपण नेट ॲन्युअल व्हॅल्यू घेतो त्यातून मायनस केल्या जातात, लेस केल्या जातात. मग ह्या डिडक्शन दोनच आहेत. पहिले डिडक्शन असते स्टँडर्ड डिडक्शन. ही किती दिली जाते, स्टँडर्ड डिडक्शन इज गिवन ॲट द रेट 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. हिअर नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आपली, नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 आहे. मग 0च्या 30% केलं किती उत्तर येणार आहे, 0च उत्तर येणार आहे. ही झाली पहिली डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन, जी किती दिली जाते, जेवढी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% दिली जाते. हा झाला फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड जी डिडक्शन असते ती आहे इंटरेस्ट ऑन लोन. ओके, आता फक्त या एक्झाम्पलमध्ये इंटरेस्ट दोन प्रकारचे दिलेत, एक तर कन्स्ट्रक्शनचा इंटरेस्ट आणि दुसरा प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. मग पहिल्यांदा आपलं रेग्युलर इंटरेस्ट घेऊया. घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी किती व्याज द्यावं लागलं, 20,000 रुपये. हे एकूण व्याज आहे. पण आत्ता जे आपण कॅल्क्युलेशन करतो आहे ते आपण सेल्फ ऑक्युपाईडचं करतो आहे आणि सेल्फ ऑक्युपाईडचा एरिया किती आहे तर 1/4 आहे. त्यामुळं हे जे काही 20,000 व्याज आहे हे एकूण व्याज आहे. त्याच्या आपल्याला किती घ्यायला लागणार आहे तर जेवढा आपला एरिया आहे सेल्फ ऑक्युपाईडचा 1/4 तेवढंच. म्हणून बघा तिथे लिहिलं आहे, त्यात 2 भाग केले. स्मॉल ए फॉर प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षाचं व्याज, कंसामध्ये ते नाव दिले कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. एकूण व्याज किती दिले बघा, एकूण व्याज दिले 20,000 रुपये. आणि आपण जो कॅल्क्युलेशन करतो आहे तो सेल्फ ऑक्युपाईड एरिया आहे, त्याचा हिस्सा किती आहे 1/4. म्हणून खाली कंसात लिहिलं 20,000च्या 1/4. अमाऊंट पहिल्या कॉलमला किती घेतली 5,000 रुपये. एकूण व्याज 20,000 जरी असलं तरी सध्या आपण फक्त सेल्फ ऑक्युपाईड जो हिस्सा आहे तो रेशो किती दिला आहे त्यांनी 1/4. इथं दिला आहे बघा, लिहिला आहे तो 1/4 एरिया, तेवढाच घेतलं. म्हणून 20,000च्या 1/4 अमाऊंट किती आली 5,000 रुपये. हे झालं पहिलं. आणि दुसरं त्याला नाव दिलं बी प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. ओके, एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टची अमाऊंट किती आहे तर ती 10,000 आहे. मगाशी नियम सांगितला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट जेवढं असतं त्यापैकी आपण 1/5 म्हणजेच 1/5 एवढे इंटरेस्ट इथं दाखवू शकतो. पुढचे 5 वर्ष 1/5. ओके, तेवढं दाखवू शकतो. म्हणून एकूण व्याज किती आहे 10,000 आहे. म्हणून बघा इथे लिहिले 10,000च्या एकूण व्याज 10,000 त्याला गुणिले हे 10,000 जे व्याज आहे ते पूर्ण घराचं व्याज आहे. आपण आत्ता कॅल्क्युलेशन कशाचं करतो आहे, आपण आत्ता कॅल्क्युलेशन करतो आहे कोणत्या भागाचं तर सेल्फ ऑक्युपाईड हिस्साचं. आणि सेल्फ ऑक्युपाईड हिस्साचा रेशो किती आहे 1/4 आहे. ओके, त्यामुळे त्याच्या जे काही एकूण व्याज आहे प्री कन्स्ट्रक्शनचं 10,000 त्याच्या गुणिले 1/4 करा, म्हणजे तुम्हाला ह्या सेल्फ ऑक्युपाईडचं व्याज मिळेल. बरोबर. आणि प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टचा नियम आहे किती आपण व्याज घ्यायचं असतं त्यापैकी 1/5, म्हणून गुणिले 1/5 केलं. 10,000च्या 1/4 का केलं, 1/4 करण्याचं कारण एवढंच आहे कारण आत्ता आपण 1/4 एरिया जो सेल्फ ऑक्युपाईड आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतो आहे. म्हणून एवढ्या हिश्श्याचं व्याज कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 1/4 केलं. त्यानंतर गुणिले 1/5 का केलं, कारण हे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आहे. प्री कन्स्ट्रक्शनला इंटरेस्टचा नियम आहे की दरवर्षी तुम्ही जेवढं प्री कन्स्ट्रक्शनची अमाऊंट आहे व्याजाची अमाऊंट आहे त्याच्या 1/5च घेऊ शकता. म्हणून गुणिले 1/5 केलं. त्याचं उत्तर किती आलं तर ते 500 रुपये आलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच इंटरेस्ट ऑन लोनच्या 2 पार्ट आलेले आहेत, एक रेग्युलरचं इंटरेस्ट आणि दुसरं म्हणजे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. मग हे जे काही तिन्ही डिडक्शन लिहिले त्याखाली रेश ओढायची, ह्या सर्वांची बेरीज बाहेर घ्यायची. किती बेरीज आली बाहेर ते आली 5,500. मग आपल्याला काय करायचं आहे, नेट ॲन्युअल व्हॅल्यू 0 आहे, त्यातून ह्या डिडक्शन्स काय करायच्या वजा करायच्या. 0मधून 5,500 गेले, उत्तर काय येणार आहे वजा -5,500. उत्तर किती येणार आहे वजा 5,500. उत्तर मायनस आलं म्हणजे हा लॉस आहे, म्हणून त्याला नाव दिलं लॉस फ्रॉम युनिट 1. घरातला हा जो काही हिस्सा आहे जो आपण स्वतःच्या राहण्यासाठी
इथं लिहिलं आहे बघा, सेल्फ ऑक्युपाईड आहे, स्वतःच्या राहण्यासाठी वापरतो आहे, त्या हिश्श्याचं इन्कम हे मायनसमध्ये आलं म्हणून त्याला आपण लॉस असं म्हटलेलं आहे. हे झालं पहिलं कॅल्क्युलेशन. आता त्यानंतर पुढं 1/4 एरिया सेल्फ ऑक्युपाईड आहे आणि पुढं काय सांगितलं आहे तर 3/4 एरिया हा रेंटवरती दिलेला आहे. ओके, मग आता हे 3/4 एरिया रेंटवरती दिला आहे, त्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. हा एरिया रेंटवरती दिलेला आहे, भाड्यानं दिलेला आहे, म्हणजेच हा लेट आऊट हिस्सा आहे. मग पुन्हा एकदा आपण त्या हिस्स्याचं कॅल्क्युलेशन करूया. ओनरचं नाव काय आहे मिसेस कविता, म्हणून पहिल्यांदा नाव लिहिलं मिसेस कविता. सेकंड लाईनला आपण हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, म्हणून सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आणि थर्ड लाईनला कोणत्या वर्षाचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे, एक्झाम्पलमध्ये ते सांगितलेलंच आहे फॉर असेसमेंट इयर 2021, म्हणून ते थर्ड लाईनला लिहिलं फॉर असेसमेंट इयर 2021. आणि आपल्या माहितीसाठी आपण आत्ता दुसऱ्या भागाचं कॅल्क्युलेशन करतो आहे, त्याला नाव दिलं आपण युनिट 2, जे रेंटवरती दिले म्हणजे ते लेट आऊट आहे आणि एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे त्याचा हिस्सा किती आहे तर तो 3/4 एवढा आहे, म्हणून इथं तो एरिया मेन्शन केला 3/4. आता या 3 गोष्टी मेन्शन केल्यानंतर ओके, बिफोर स्टार्टिंग to compute the income from house property we have to mention these 3 points. First we have to mention the name of owner, ownerचं नाव काय आहे मिसेस कविता. On the second line we have to mention that we are computing the income from house property, and on the third line we have to write for which assessment year we are calculating the income. या 3 गोष्टी आपल्याला पहिल्यांदा लिहाव्या लागतात. त्यानंतर आपल्याला 3 कॉलम्स प्रिपेअर करायचे असतात. वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स आउट ऑफ विच फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. अँड वी हॅव टू ड्रॉ दीज 3 कॉलम्स फॉर फुल 1 पेज ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या पूर्ण 1 पेज आपल्याला हे 3 कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. आता हे जे काय आपण कॅल्क्युलेशन करतो आहे हे लेटआउट भागाचं कॅल्क्युलेशन करतो आहे. ज्या लेटआउट हाऊस प्रॉपर्टी असतात, ओके, लेटआउट हाऊस प्रॉपर्टी म्हणजे काय तर अकॉर्डिंग टू इन्कम टॅक्स ॲक्ट देर आर 2 टाईप्स ऑफ हाऊस प्रॉपर्टीज. फर्स्ट टाईप इज सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी अँड सेकंड टाईप इज लेटआउट हाऊस प्रॉपर्टी. लेटआउट हाऊस म्हणजे काय तर इफ एनी हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट देन इट इज कॉल्ड एज अ लेटआउट हाऊस. जर एखादं घर रेंटवरती दिलं असेल तर त्या घराला लेटआउट हाऊस असं म्हटलं जातं. हे जे आत्ता आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत ते लेटआउट भागाचं आहे, त्याला लेटआउट हाऊस असं आपण म्हटलं. मगाशी काही वेळापूर्वी जे आपण कॅल्क्युलेशन केलं ते घर स्वतःच्या राहण्यासाठी वापरलेलं होतं, म्हणजेच ते घर सेल्फ ऑक्युपाईड आहे. सेल्फ ऑक्युपाईड हाऊस म्हणजे काय तर इफ एनी हाऊस प्रॉपर्टी इज युज्ड फॉर ओन रेसिडेन्स देन इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. तर त्या घराला सेल्फ ऑक्युपाईड हाऊस असं म्हटलं जातं. आत्ताचं जे कॅल्क्युलेशन आहे ते लेटआउट घराचं करतो आहे आणि लेटआउट घराचं कॅल्क्युलेशन करत असताना पहिली स्टेप काय असते, व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ अ लेटआउट हाऊस द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. पहिली स्टेप असते ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणं. ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक्सपेक्टेड रेंट फाइंड आउट करावं लागतं, त्याचबरोबर ॲन्युअल रेंटची रक्कमसुद्धा शोधून काढावी लागते. एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट केलं. ह्या दोन्हीपैकी बघा इथं काय मेन्शन केले ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली हायर ऑफ फॉलोइंग 2. ह्या दोन्हीपैकी एक्सपेक्टेड रेंट आणि ॲन्युअल रेंट ह्या दोन्हीपैकी जी रक्कम हायर म्हणजे मोठी असेल ती असते आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, मग आता पहिल्यांदा आपण एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करायला घेऊया, म्हणून खाली हेडिंग द्यायचं ए एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्यासाठी एकूण आपल्याला 3 गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पहिली म्हणजे म्युन्सिपल व्हॅल्यू, दुसरं फेअर रेंट आणि तिसरं घ्यायचं असतं स्टँडर्ड रेंट. ओके, आता आपल्या एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट हे सर्व अमाऊंट आपल्याला एक्झाम्पलमध्ये इथं दिलेल्या आहेत, बरोबर. पण ह्या ज्या काही सर्व अमाऊंट्स आहेत ह्या पूर्ण घराच्या आपल्याला अमाऊंट दिलेल्या आहेत. जे काय घर आहे त्या पूर्ण घराची म्युन्सिपल व्हॅल्यू, पूर्ण घराचं फेअर रेंट, पूर्ण घराचं स्टँडर्ड रेंट आपल्याला दिलेलं आहे. आता त्यापैकी जे आपण आत्ता कॅल्क्युलेशन करतो आहे जो भाग रेंटवरती दिला आहे तो किती एरिया आहे तर तो 3/4 एरिया आहे. त्यामुळं म्युन्सिपल व्हॅल्यूसुद्धा 3/4च घ्यायची, फेअर रेंटसुद्धा 3/4च घ्यायचं आणि स्टँडर्ड रेंटसुद्धा 3/4च घ्यायचं.
जेवढं एकूण अमाऊंट आहे त्याच्या 3/4च अमाऊंट घ्यायची, कारण आत्ता आपण हा जो काय 3/4 एरिया लेट आऊट केलेला आहे, रेंटवरती दिलेला आहे, त्याचं आपण कॅल्क्युलेशन करत आहोत. मग बघा, पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे घराची? एकूण व्हॅल्यू आहे 4,80,000, बरोबर. म्युन्सिपल व्हॅल्यू आहे 4,80,000. त्यापैकी किती घ्यायचं आपण? तर फक्त 3/4. मग 4,80,000च्या 3/4 येतं 3,60,000. ओके, जेवढी एकूण व्हॅल्यू आहे त्याच्या 3/4 जेवढा हा एरिया आहे लेट आऊट केलेला तेवढी अमाऊंट घेतली 3,60,000. त्यानंतर फेअर रेंट बघा, एकूण घराचं फेअर रेंट किती आहे? एकूण फेअर रेंट आहे 4,70,000. त्याच्या किती घ्यायचे आपल्याला? तर आपण आत्ता 3/4चं कॅल्क्युलेशन करतो आहे, त्यामुळे 3/4 किती येतं? तर 3,52,500. ती अमाऊंट घेतली पहिल्या कॉलमला. तिसरं स्टँडर्ड रेंट. एकूण स्टँडर्ड रेंट किती आहे? पूर्ण घराचं स्टँडर्ड रेंट आहे 4,80,000. त्यापैकी किती घ्यायचं आपल्याला? आपण आता 3/4 भागाचं कॅल्क्युलेशन करतो आहे, त्यामुळे स्टँडर्ड रेंट 3/4 येतं 3,45,000. ओके, आपण काय केलं? आपल्याला एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल व्हॅल्यू दिलेली होती, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट सर्व दिलेलं होतं, परंतु ह्या सर्व अमाऊंट्स पूर्ण घराच्या दिलेल्या होत्या. त्यापैकी आपण जे आत्ता कॅल्क्युलेशन करतो आहे ते 3/4 एरियाचं करतो आहे, त्यामुळं ह्या सर्व ज्या अमाऊंट्स दिलेल्या आहेत त्याच्या 3/4 रक्कम ही कॅल्क्युलेट केली आणि ती पहिल्या कॉलमला रेकॉर्ड केली. ओके, एक्सपेक्टेड रेंट शोधण्यासाठी पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू लिहिली जाते, नंतर फेअर रेंट आणि नंतर स्टँडर्ड रेंट. हाच सिक्वेन्स मेंटेन करावा लागतो. आता त्या अमाऊंट मेन्शन केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं? फर्स्ट वी हॅव टू मेक कंपॅरिझन बिटवीन म्युन्सिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट. म्युन्सिपल व्हॅल्यूची अमाऊंट किती आहे? 3,60,000. फेअर रेंट किती आहे? 3,52,500. ह्या दोन्हीपैकी, या ज्या दोन अमाऊंट आहेत या दोन्हीपैकी बघा ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे? विच एव्हर इज मोर. ह्या दोन्हीतली मोठी रक्कम. मग सांगा 3,60,000 मोठे का 3,52,500 मोठे? जी मोठी रक्कम आहे कोणती आहे? 3,60,000. त्याला मी टिकमार्क केली, त्याला मी स्टार केला. कशाला स्टार झाला? 3,60,000ला. पहिल्यांदा आपण काय केलं? म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम आहे विच एव्हर इज मोर, इथं बॉक्समध्ये लिहिले, त्याला स्टार केलं, त्याप्रमाणे 3,60,000ला स्टार झालं. हे एक. त्यानंतर काय करायचं? जी स्टार केलेली रक्कम आहे 3,60,000 त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. स्टँडर्ड रेंटची अमाऊंट किती आहे? 3,45,000. ह्या दोन्ही अमाऊंट, पहिली अमाऊंट स्टार केलेली 3,60,000 आणि दुसरी स्टँडर्ड रेंटची 3,45,000. ह्या दोन्हीपैकी काय घ्यायचं आहे बघा? तर विच एव्हर इज लेस, दोन्हीतली लहान रक्कम. मग 3,60 आणि 3,45 ह्यातलं लहान काय? तर उत्तर आहे 3,45,000. ते झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. त्यामुळं एक्सपेक्टेड रेंट जिथं आपण लिहिलेलं आहे त्या एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलमला ती अमाऊंट लिहिली जाते. एक्सपेक्टेड रेंटचे किती अमाऊंट आली? उत्तर आपलं 3,45,000. हे झालं एक्सपेक्टेड रेंट, हे आपण फाइंड आउट केलं. त्यानंतर एक ओळ जागा सोडायची, खाली लिहायचं बी ॲन्युअल रेंट. ॲन्युअल म्हणजे वर्षभराचं रेंट. ओके, मग एक्झाम्पलमध्ये बघा, एका महिन्याचं रेंट किती दिलं आहे? महिन्याचं रेंट आहे 30,000 रुपये. मग वर्षाचं रेंट कसं कॅल्क्युलेट करणार? ब्रॅकेटमध्ये लिहायचं ₹30,000 पर मंथ, महिन्याचे 30,000, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 30,000 गुणिले 12, वर्षाचं रेंट किती आलं? तर 3,60,000 रुपये. हे झालं वर्षभराचं रेंट. त्या दोन्हीच्या खाली रेष ओढायची आणि आता बघा आउटर कॉलमला एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर किती आलं आहे? ते आले 3,45,000. ॲन्युअल रेंटचं उत्तर किती आलं आहे? ते आले 3,60,000. ह्या दोन्हीपैकी आपल्याला काय पाहिजे? बघा इथं काय लिहिलं? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूच्या खाली हायर ऑफ फॉलोइंग टू. ह्या दोन्हीतली मोठी रक्कम कुठली? 3,45,000 मोठे का 3,60 मोठे? ऑब्वियसली 3,60,000 मोठे. त्याला नाव दिलं पाहिजे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. नॉर्मली आपण ही जी मोठी रक्कम आलेली असते याला नाव देतो ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. परंतु फक्त इथं नाव न देता 3,60,000 फक्त अमाऊंट मेन्शन करायची. आणि ही जे काय ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत याच्यापूर्वी आपल्याला काय करावं लागतं? एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे बघा, की ह्या घराचं अनरिलायज्ड रेंट म्हणजे भाडं बुडालं. भाडेकरूनं पैसे किती रुपये बुडवले? 15,000 रुपये बुडवले. म्हणजेच काय? घराच्या ओनरला 15,000 रुपये भाडेकरूकडून मिळाले नाहीत, त्यामुळे तेवढ्याने इन्कम कमी झालं, म्हणून कमी करण्यासाठी ते लेस करायचं. लेस अनरिलायज्ड रेंट अमाऊंट किती? 15,000. हे लेस का केलं? कारण एवढं रेंट हे वसूल करता आलं नाही, भाडेकरूकडून गोळा करता आलं नाही, त्यामुळे इन्कम कमी झालं, म्हणून कमी करण्यासाठी ते लेस केलं. हा एक. आणि त्याचबरोबर एक्झाम्पलमध्ये आणि काय सांगितलं आहे? वेकन्सी पिरियड आहे 1 महिन्याचा.
म्हणजे हे जे काय रेंटवरती दिलेलं घर आहे हे 1 महिना रिकामं होतं. आपलं एका महिन्याचं रेंट किती आहे? एका महिन्याचं रेंट आहे 30,000 रुपये. महिन्याचं रेंट 30,000 आणि 1 महिना घर रिकामं आहे, त्यामुळं एका महिन्याचे 30,000 बुडाले, म्हणजे इन्कम कमी झालं. म्हणून कमी करण्यासाठी लेस रेंट ऑफ व्हेकन्सी पिरियड, व्हेकन्सी पिरियडचं रेंट वजा केलं, महिन्याचे 30,000 आणि एकच महिने घर रिकामं होतं म्हणून गुणिले 1 महिना. त्यामुळे किती रुपये बुडाले आपले? 30,000 रुपये बुडाले. का तेवढ्याने इन्कम कमी झालं, त्यासाठी ते लेस केलं. मग 3,60,000मधून हे 15,000 लेस करायचे, 30,000 लेस करून उत्तर किती राहते? उत्तर राहिलं 3,15,000. त्याला नाव द्यायचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी जे काय आपलं इन्कम कमी झालेलं आहे, अनरिलायझ्ड रेंटमुळे असेल किंवा व्हेकन्सीमुळे, घर रिकामं राहिल्यामुळे जे आपलं इन्कम कमी झालेलं असेल ते लेस करायचं आणि मगच ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली आहे? तर 3,15,000 ही आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेली आहे. एकदा आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपलं 50% एक्झाम्पल कंप्लीट झालं. त्यानंतरची स्टेप काय? या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस करायचं असतं म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. घराचा टॅक्स आपण पेड केला की आपले पैसे गेले की आपल्याकडचे इन्कम कमी होतं, म्हणून त्यासाठी लेस करायचं. मग बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये म्युन्सिपल टॅक्स किती सांगितलं आहे? म्युन्सिपल टॅक्स आहे 14,000 रुपये. हा पूर्ण घराचा टॅक्स आहे 14,000. त्यापैकी आपण आत्ता 3/4 एरियाचं कॅल्क्युलेशन करतो आहे, त्यामुळं एकूण टॅक्सपैकी फक्त घ्यायचा किती? 3/4. एकूण टॅक्स किती दिला आहे बघा? आपला एकूण घराचा टॅक्स आहे 14,000 रुपये. 14,000च्या 3/4 म्हणून इथं 3/4 असं म्हटलं आहे की त्याला तो 14,000च्या 3/4 म्हणजे 10,500. 10,500 मायनस केले, वजाबाकी खाली घ्यायचे रे सोडून, ते आले 3,04,500. त्याला नाव द्यायचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. त्यामुळं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर वजा केलं की आपल्याला मिळते नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ती किती आली? 3,04,500. आणि नेट ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आता शेवटची स्टेप, या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून डिडक्शन्स अंडर सेक्शन 24 ह्या मायनस करायच्या, वजा करायच्या. हा प्रश्न ऑब्जेक्टिव्हला विचारला जातो की हाऊस प्रॉपर्टीचं डिडक्शन कोणत्या सेक्शनमध्ये आहे? तर सेक्शन 24. या सेक्शनमध्ये 2 डिडक्शन्स आहेत. पहिले डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन, जे किती दिले जाते? नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30%. आपले नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे? 3,04,500. त्याच्या 30% ते येतं 91,350. ओके, जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% किती आलं? 91,350. हे फर्स्ट. सेकंड डिडक्शन असते ते असते इंटरेस्ट ऑन लोन. ओके, आपल्या या एक्झाम्पलमध्ये 2 इंटरेस्ट दिलेले आहेत. पहिले इंटरेस्ट काय आहे? पहिले इंटरेस्ट आहे बघा घराच्या कन्स्ट्रक्शनचे इंटरेस्ट. एक्झाम्पलमध्ये सर्वात शेवटी दिलेलं आहे. घराच्या कन्स्ट्रक्शनसाठीचे इंटरेस्ट किती दिले पहा एक्झाम्पलमध्ये? कन्स्ट्रक्शनचं व्याज आहे 20,000. हे एकूण व्याज आहे आणि त्यापैकी आपण आत्ता कॅल्क्युलेशन कोणत्या एरियाचं करतो आहे? 3/4 एरियाचं. त्यामुळं एकूण व्याजाच्या 3/4 म्हणून बघा इथे लिहिलं आहे. त्यात 2 भाग केले. ए फॉर प्रिव्हियस इयर, पाठीमागच्या वर्षाचं व्याज कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसचं. एकूण व्याज 20,000 आहे, त्याच्या 3/4. कारण आपण आत्ता फक्त 3/4 भागाचं कॅल्क्युलेशन करतो आहे, त्यामुळे 20,000च्या 3/4 त्याप्रमाणे इंटरेस्ट किती आलं? तर 15,000 रुपये आलं. हे झालं कन्स्ट्रक्शनचं व्याज. आणि कन्स्ट्रक्शन पूर्ण होण्याच्या अगोदरचं जे व्याज आहे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट ते 10,000 आहे. ओके, मग आता ह्या 10,000च्या पण प्रपोर्शनेट घ्यायचं, म्हणून तिथे लिहायचं ब्रॅकेटमध्ये बी प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट, खाली कंसामध्ये एकूण व्याज 10,000 बरोबर. त्यापैकी आपण आत्ता कॅल्क्युलेशन किती एरियाचं करतो आहे? 3/4 एरियाचं, म्हणून गुणिले 3/4 आणि गुणिले मगाशी नियम सांगितला की प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आपण 1/5 एवढंच दाखवू शकतो प्रत्येक वर्षी पुढचे 5 वर्ष, म्हणून त्याला गुणिले करायचं असतं 1/5. त्याप्रमाणे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट किती आलं? त्याला 1,500. जेवढं प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट आहे ते 10,000 आहे, पण आत्ता आपण कॅल्क्युलेशन फक्त 3/4 एरियाचं करतो आहे म्हणून 3/4 घेतलं. ओके, आणि त्याच्या गुणिले 1/5. कारण प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट हे 5 इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला ते डिडक्शन म्हणून दिलं जातं. ह्या 3 डिडक्शन आल्या, ह्या तिन्हीचे खाली रे सोडून ह्या तिन्हींची बेरीज बाहेर घेतली, ती किती आली? 1,07,850. ह्या तिन्हींची बेरीज. आणि सर्वात शेवटी काय करायचं? जी आपली नेट ॲन्युअल व्हॅल्यू होती त्यामधून ह्या ज्या काही डिडक्शन्स आहेत त्या मायनस करायच्या. मायनस करून वजाबाकी किती आली? 1,96,750. उत्तर प्लस आलं आहे, म्हणजे हे इन्कम आहे. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम युनिट 2. मगाशी आपण
जे इन्कम कॅल्क्युलेट केलं पहिल्या युनिटचं ते मायनस आलेलं, त्यामुळे त्याला लॉस म्हणलं. तर किती लॉस होता? -5,500 हा लॉस होता. आत्ता किती इन्कम आलं आहे? 1,96,750. हे दोन्ही जरी कॅल्क्युलेशन वेगळी केली असली तरी ही हाऊस प्रॉपर्टी एकच आहे. त्यामुळे टोटल इन्कम हाऊस प्रॉपर्टीचं कसं कॅल्क्युलेट करायचं? पहिल्या पार्टचं इन्कम आले -5,500 आणि जे आत्ता दुसरं हाऊस आहे, दुसरा युनिट आहे, त्याचं इन्कम आले 1,96,750. ते प्लस आहे. या दोन्हींची बेरीज केली, बेरीज झाली 1,91,150. पहिला लॉस आहे आणि हे प्लस आहे, त्यामुळे बेरीज करताना बेरीज किती आली? 1,91,150. दिस इज टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. या घराचं जरी हे घर एक असलं तरी घरातील काही भाग हा सेल्फ ऑक्युपाईड आहे, त्याचं इन्कम लॉसमध्ये गेलं -5,500 आणि दुसऱ्या पार्टचं दुसऱ्या हिश्श्याचं इन्कम आलं 1,96,750. असं एकूण मिळून आपलं इन्कम किती झालं? 1,91,150. ओके. आता या टॉपिकशी रिलेटेड काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. काय सांगितलं आहे? वेन अ सिंगल हाऊस इज पार्टली सेल्फ ऑक्युपाईड अँड पार्टली लेट आउट. ज्या वेळेला एखादं घर काही भाग सेल्फ ऑक्युपाईड असतो आणि काही भाग लेट आउट असतो, त्यावेळेला दीज 2 युनिट्स शुड बी ट्रीटेड ॲज अ सेपरेट हाऊसेस अँड कॅल्क्युलेशन शुड बी मेड अकॉर्डिंगली. जरी ते एक घर असलं तरीसुद्धा ती 2 वेगळी घरं आहेत असं मानून कॅल्क्युलेशन केलं जातं. हा पहिला पार्ट. त्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट लिहिला आहे तो आहे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. त्याचा अर्थ काय? प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट मीन्स इंटरेस्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. घराचं बांधकाम पूर्ण होण्याच्या अगोदरचं जे व्याज आहे त्याला प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असं म्हटलं जातं. धिस इंटरेस्ट इज अलाउड ॲज अ डिडक्शन अंडर सेक्शन 24 इन 5 इक्वल इन्स्टॉलमेंट्स. 5 इन्स्टॉलमेंट्समध्ये, 5 इन्स्टॉलमेंट म्हणजे 1/5. ओके, 1/5. ओके, त्याप्रमाणे ते डिडक्शन म्हणून दाखवलं जातं. या एक्झाम्पलमध्ये हिअर द अमाऊंट ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट इज 10,000. आपल्या एक्झाम्पलमध्ये प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्टची अमाऊंट किती दिली होती? तर ती आहे 10,000 रुपये एवढी त्याची प्री कन्स्ट्रक्शनची इंटरेस्टची अमाऊंट आहे. ओके. देअरफॉर द अमाऊंट ऑफ डिडक्शन ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट विल बी 10,000च्या 1/5 जी किती मिळणार आहे? 2,000. एकूण इंटरेस्ट आहे 10,000, त्याच्या 1/5 म्हणजे 2,000 एवढीच मिळेल. आणि ही जी काय 2,000 आहे, दिस डिडक्शन ऑफ ₹2,000 इज डिवायडेड अमंग सेल्फ ऑक्युपाईड अँड लेट आउट इन द रेशो 1/4 आणि 3/4. जो काय आपला हिस्सा आहे, रेशो आहे, सेल्फ ऑक्युपाईडचा 1/4 आणि लेट आउटचा 3/4, त्या रेशोमध्ये आपण ते वाटू शकतो आणि कॅल्क्युलेशन हे करू शकतो. ओके. सो दिस इज एक्झाम्पल नंबर 10 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपला हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, या टॉपिकवरील हे शेवटचं एक्झाम्पल आहे. यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक. सो थँक्यू व्हेरी मच.